हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस 8-7. सम अँगल्स आर गिव्हन बिलो यूजिंग द सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रुएन्स. राईट द नेम्स ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल इन दिस फिगर. इथे काही अँगल्स आपल्याला गिव्हन आहे. ह्या अँगल्सचे आपल्याला कॉन्ग्रुएंट्स अँगल फाइंड करायचे आहे. ओके, सो इथे ह्या आपल्याला फिगर्स गिव्हन आहे. फर्स्ट ऑफ ऑल बघा, AOC ह्या अँगलमध्ये आपल्याला आणखी दोन अँगल दिलेले आहे. सो इथे AOB 45 डिग्रीचा अँगल आहे, DOC 30 डिग्रीचा आहे, PQR 90 डिग्री, RST 45 डिग्री, LMN 30 डिग्री. सो हे आपल्याला इथे गिव्हन मेजरमेंट्स आहे. या मेजरमेंट थ्रू आपल्याला ह्या अँगल्सचे कॉन्ग्रुएंट पेअर फाइंड करायचे आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे AOB हा अँगल आपण राईट केला तर हा 45 डिग्रीचा आहे. सो आन्सरमध्ये आपण राईट करणार अँगल AOB कॉन्ग्रुएंट अँगल 45 डिग्रीचा आहे. तर गिव्हन फिगरमध्ये 45 डिग्री आपल्याला कुठे दिसत आहे? हा अँगल आहे RST किंवा TSR असं पण आपण नेम राईट करू शकतो. ओके, ही आहे फर्स्ट पेअर. सेकंड पेअर आहे इथे DOC अँगल, DOC कॉन्ग्रुएंट अँगल इथे 30 डिग्री आहे ना. 30 डिग्री मेजरमेंट ह्या अँगलला आपण दिलेला आहे LMN. सो अँगल LMN किंवा NML असं पण आपण राईट करू शकतो. नेक्स्ट आहे थर्ड पेअर. इथे आता बघा, इथे AOC हा पूर्ण 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, बिकॉज इथे एक स्ट्रेट लाईन दिसत आहे ना, हा पूर्ण 90 डिग्री आहे. तर ह्याच अँगलमध्ये AOB हा 45 डिग्री आहे. हा एक अँगल 45 डिग्री आहे, म्हणजे दुसरा अँगल जो आहे हा पण 45 डिग्रीचाच असणार आहे. AOB हा 45 डिग्री आहे, तर BOC हा पण 45 डिग्री असणार आहे. म्हणजे हे दोन्हीही अँगल या अँगलमध्ये कॉन्ग्रुएंट आहे. सो अँगल AOB या अँगलला आणखी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आहे BOC. ओके, बघा समजलं का तुम्हाला? AOB हा 90 डिग्रीमधला 45 डिग्री आहे. सो 90 मधला 45 डिग्री हा अँगल आहे, तर अदर अँगल रिमेनिंग ऑब्वियसली 45 डिग्रीचाच असणार आहे ना. म्हणजे BOC हा 45 आहे, म्हणून आपण इथे ही पेअर राईट केली. थर्ड वन पेअर घेऊया. बघा, AOC हा अँगल 90 डिग्री आहे टोटल. सो इथे 90 डिग्रीला असणारा कॉन्ग्रुएंट अँगल AOC ला कॉन्ग्रुएंट आहे PQR. 90 डिग्री आणि 90 डिग्री दोन्हीही मेजरमेंट सेम आहे, म्हणून ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. सो अँगल AOC कॉन्ग्रुएंट अँगल PQR. ओके, इथे आपण काय केलेलं आहे? AOC हा 90 डिग्री कन्सिडर केलेला आहे. हा आपल्याला टोटल अँगल 90 डिग्री दिलेला आहे आणि इथे 90 डिग्री मेजरमेंट दिलेला आहे, म्हणजे AOC कॉन्ग्रुएंट PQR अँगल आहे. नेक्स्ट आता आपण फिफ्थ वन पेअर घेणार आहे. ही फोर्थ पेअर आहे. ओके, ही फोर्थ आणि ही आहे फिफ्थ पेअर. बघा, BOC अँगल BOC ह्या अँगलला आपण आधी कोणता अँगल कॉन्ग्रुएंट घेतला होता? बघा, BOC ला कॉन्ग्रुएंट घेतलेला आहे AOB, कारण ते दोन्हीही 45 डिग्रीचे आहे. आता हा अँगल 45 आहे, तर हा पण BOC हा पण 45 डिग्रीचाच असणार आहे. सो या अँगलला आपण हा अँगल पण कॉन्ग्रुएंट घेऊ शकतो ना. आधी आपण फर्स्ट पेअर ह्या अँगलची ह्या अँगलसोबत पेअर केलेली आहे. आता आपल्याला ह्या अँगलची पेअर परत ह्या अँगलसोबत करायची आहे. ओके, सो अँगल BOC कॉन्ग्रुएंट अँगल RST. इथे बघा, RST ला कॉन्ग्रुएंट AOB घेतलेला आहे. आता RST ला कॉन्ग्रुएंट BOC हा अँगल आपण घेतलेला आहे. ओके, कळालं तुम्हाला व्यवस्थित? फक्त आपल्याला काय करायचं आहे? कॉन्ग्रुएंट म्हणजेच ज्या अँगलचे मेजरमेंट सेम येणार आहे, इक्वल मेजरमेंट येणार आहेत ना, ते अँगल म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगल असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.